हॅलो एव्हरीवन, आज आपण SYBCom सेमिस्टर 3 कॉर्पोरेट अकाउंटिंग या सब्जेक्टमधील युनिट नंबर 3 फायनान्शियल स्टेटमेंट ऑफ कंपनी पाहणार आहे। ह्या लेसनमध्ये आपल्याला कंपनीचं फायनल अकाउंट तयार करायचं आहे। ह्याच्या अगोदर तुम्ही 11-12 ला होता तेव्हा पार्टनरशिप फर्म आणि सोल ट्रेडरचं फायनल अकाउंट तयार केलेलं होतं। त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं, हॉरिझॉन्टल टाइप्समध्ये एक ट्रेडिंग अकाउंट क्रिएट करायचा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रिएट करायचा आणि बॅलन्स शीट क्रिएट करायचा। आणि ह्या पण लेसनमध्ये आपल्याला असंच करायचं आहे, फक्त हे हॉरिझॉन्टल होतं, आपल्याला व्हर्टिकल फॉर्ममध्ये प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट बनवायची आहे। पण हे डायरेक्ट बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस बनणार नाही, त्याच्यासाठी आपल्याला नोट्स ऑफ अकाउंट्स पाहणं गरजेचं आहे। आणि नोट्स ऑफ अकाउंट्स हे तुम्हाला लर्न असणं गरजेचं आहे। तर हे लर्न न करता पण आपण अंडरस्टँड करू शकतो त्याच्यामध्ये कोणकोणते नोट्स येतात। ह्या नोट्स जर तुम्हाला आल्या तर तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट बनवता येईल। ह्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बॅलन्स शीटमध्ये कोणकोणत्या नोट्स येतात आणि त्या नोट्सच्या हेडिंगमध्ये किंवा अंडर कोणकोणते नावं येतात त्याची मी लिस्ट आज सांगणार आहे। सर्वात प्रथम पहिली नोट आहे प्रॉपर्टी, प्लांट अँड इक्विपमेंट। तर ह्याच्यामध्ये काय काय येतं, तर सर्वात प्रथम ही गोष्ट लक्षात ठेवा की जी पण आपली बॅलन्स शीट तयार होते त्याच्या ॲसेट साईडला पहिली नॉन करंट ॲसेट येते। नॉन करंट ॲसेट, नॉन करंट ॲसेट म्हणजे लॉंग टर्म ॲसेट। लॉंग टर्म ॲसेट्स, लॉंग टर्म म्हणजे कोणत्या की ज्या दीर्घ मुदतीच्या असतात किंवा दीर्घ काळ टिकतात अशा ॲसेट्स असतात। अशा कोणत्या ॲसेट्स असतात, तर जे आपण कॅपिटल बिझनेस स्टार्ट करताना स्टार्टिंगला जे कॅपिटल घेऊन येतो त्या कॅपिटलमधून जे ॲसेट्स परचेज करतो त्या ॲसेट आणि एकदा घेतल्यानंतर त्या दरवर्षी घ्याव्या लागत नाहीत, त्याला लॉंग टर्म ॲसेट असं म्हणतात। म्हणजे आपण ती पुन्हा पुन्हा खरेदी करत नाही। तर ह्या लेसनमध्ये आपण व्हर्टिकल फॉर्ममध्ये बॅलन्स शीट बनवणार आहोत, हे लक्षात ठेवा। मग त्याच्यामध्ये पहिली नोट आहे आपली प्रॉपर्टी, प्लांट अँड इक्विपमेंट, म्हणजे ही फिक्स ॲसेट आहे आणि ती पण लॉंग टर्म ॲसेट आहे, फिक्स प्लस लॉंग टर्म। तर पहिलं नाव आहे लँड अँड बिल्डिंग, तुम्हालाही माहीत आहे। प्लांट अँड इक्विपमेंट, बिझनेस प्रिमायसेस। बिझनेस प्रिमायसेस म्हणजे जे आपल्या रिकामी जागा आहे बिझनेससाठी आपण यूज करतो, जसं की तुमच्या बिझनेसच्या आजूबाजूला आपल्याला पार्किंगसाठी जागा लागते किंवा आपल्या गुड्स नेण्यासाठी आणण्यासाठी आपल्या ट्रक जे असेल ट्रक टेम्पो वगैरे ते लावण्यासाठी आपल्याला जी जागा लागते बिझनेसच्या आजूबाजूला त्याला प्रिमायसेस म्हणतात। लीज होल्ड प्रिमायसेस म्हणजे आपण लीजनी किंवा रेंटनी घेतलेली जागा असेल, रिकामी जागा असते ते प्रिमायसेस म्हणजे रिकामा आवार असतो। त्याच्यानंतर आहे ऑफिस इक्विपमेंट, ऑफिसमध्ये असणारे छोटे छोटे इक्विपमेंट्स असतात। फॉर एक्झाम्पल स्टॅपलर असेल, पंचिंग मशीन असेल किंवा टायपरायटर असेल, अशा छोट्या छोट्या वस्तू असतात, त्याला आपण ऑफिस इक्विपमेंट म्हणतो। त्याच्यानंतर आहे फ्री होल्ड प्रॉपर्टी। फ्री होल्ड प्रॉपर्टी, प्रॉपर्टी माहिती आहे, प्रॉपर्टी तुमची फिक्स ॲसेट आहे। फ्री होल्ड म्हणजे ते रिकामी अशी असते की त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं बांधकाम केलेलं नसतं, त्याला फ्री होल्ड प्रॉपर्टी असं म्हणतात। फर्निचर अँड फिक्चर्स, फर्निचर माहिती आहे तुम्हाला, फिक्चर म्हणजे त्याचं फिटिंग, की जे आपण काही गोष्टी अशा असतात की फर्निचर आपण फिक्स करून ठेवतो, म्हणजे फिक्स बनवलेलं असतं त्याला फिक्चर्स असं म्हणतात। तर फर्निचर अँड फिक्चर्स। मोटार कार, मोटार व्हेकल्स, मोटर कार, मोटर व्हेकल्स हे पण तुम्हाला माहिती आहे। टूल्स अँड इक्विपमेंट, टूल्स म्हणजे काय, तर जे स्क्रू ड्रायव्हर्स असतात, स्पॅनल्स असतात किंवा पक्कड वगैरे असते त्याला आपण टूल्स म्हणतो। अँड इक्विपमेंटमध्ये पण तेच येतं की स्टॅपलर असेल, पंचिंग मशीन असेल, छोट्या छोट्या सीझर असेल किंवा असे जे ऑफिसच्या टाईप्सवर डिपेंड असतं। फॉर एक्झाम्पल जर डॉक्टर असेल तर त्याच्याकडे जे ऑपरेशन करण्यासाठी छोटे छोटे टूल्स असतात त्याला आपण इक्विपमेंट म्हणतो। मशिनरी हे माहिती आहे तुम्हाला। इंजिनिअरिंग टूल्स, समजा जो इंजिनियर असेल आणि तो जर कंपनीमध्ये काम करत असेल तर त्याला मशीन बंद पडल्यानंतर नंतर मशीन स्टार्ट करण्यासाठी जे पण टूल्स लागतात त्याला इंजिनिअरिंग टूल्स म्हणतात। त्याच्यानंतर आहे बिअरर प्लांट। बेरर प्लांट म्हणजे असे प्लांट की ज्याच्यापासून आपण म्हणजे खोड असेल झाडाचं तर त्याच्यापासून फर्निचर बनवतो, असे जे प्लांट्स असतात
की ज्याचा उपयोग आपण फर्निचर बनवण्यासाठी किंवा टिंबर म्हणून बांधकामासाठी उपयोग करतो, त्याला बेरर प्लांट असं म्हणतात. तर हे प्लांट्स आणि ह्या ज्या ॲसेट्स आहेत त्याच्यातून जे पण डेप्रिशिएशन असेल ते लेस करायचं आहे. तर तुम्हाला लक्षात ठेवताना एक हिंट मी सांगते तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं. तर प्रॉपर्टी प्लांट आणि इक्विपमेंटमध्ये ज्या पण ॲसेट्स आपण कॅपिटल आणल्यानंतर ज्या कॅपिटलच्या पैशातून खरेदी करतो त्या असतात त्या प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट असतात आणि त्या लॉंग टर्म असतात, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट वर्किंग नोट आहे कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस. आता कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस म्हणजे काय, तर त्याच्या अंडरमध्ये एकच येतात बिल्डिंग अंडर कन्स्ट्रक्शन, म्हणजे काम चालू आहे, बिल्डिंगचं काम चालू आहे पण ते आपले ॲसेट आहे. आपण ते बिल्डिंगचं काम कंप्लीट झाल्यानंतर विकून त्याच्यापासून आपल्याला पैसे मिळणार आहेत. तर मग इथं काय आहे की अंडर कन्स्ट्रक्शन, वर्क इन प्रोग्रेस म्हणजे काम चालू आहे, त्याच्यामध्ये आपण पैसे इन्व्हेस्ट केलेत, काम चालू आहे, त्याला आपण म्हणतो वर्क इन प्रोग्रेस. तर बिल्डिंग अंडर कन्स्ट्रक्शन, बिल्डिंग काय आहे, बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन चालू आहे बट ते आपले ॲसेट आहे म्हणून आपण त्याला म्हणतो कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस. त्याच्यानंतर आहे गुडविल. गुडविल तुम्हाला माहीत आहे, गुडविल म्हणजे ही इंटॅन्जिबल लॉंग टर्म ॲसेट आहे. गुडविल म्हणजे काय, तर आपला नावलौकिक असतो. तुम्ही किती कंपनीचं नाव कमवलेलं आहे किंवा कंपनीचं गुडविल किती चांगलं आहे, कंपनीचा नावलौकिक किती चांगला आहे, त्याला आपण गुडविल म्हणतो. त्याच्यानंतर आहे अदर इंटॅन्जिबल ॲसेट्स. अदर इंटॅन्जिबल ॲसेट्स म्हणजे गुडविल सोडून ज्या इंटॅन्जिबल आहेत, म्हणजे ज्या आपल्याला डोळ्यांनी दिसत नाहीत किंवा त्यांना आपण स्पर्श करू शकत नाही, टच करू शकत नाही, अशा ॲसेटची व्हॅल्यू आपण सांगू शकत नाही, सांगू शकतो बट कॅल्क्युलेशन करून सांगू शकतो, त्याला म्हणतो आपण अदर इंटॅन्जिबल ॲसेट्स. फॉर एक्झाम्पल सांगितलं, गुडविल सोडून ज्या राहिलेल्या तुमच्या इंटॅन्जिबल ॲसेट्स आहेत त्या अदर इंटॅन्जिबल ॲसेटच्या नोट नंबर 4 मध्ये येतील. त्याच्यामध्ये एक आहे ट्रेडमार्क्स, ब्रँड, ब्रँड और ट्रेडमार्क्स म्हणजे एकच आहे, हे ट्रेडमार्क आणि हे ट्रेडमार्क एकच आहे. म्हणजे ब्रँड्स असतात, कंपनी आपण म्हणतो ना ह्या ब्रँडचे कपडे घ्यायचे आहेत, मला नायकीचे घ्यायचे आहेत असं, म्हणजे तुम्ही कुठलं पण, किंवा घड्याळ असेल तर तुम्ही म्हणाल की टायटनचं पाहिजे, टायमेक्सचं पाहिजे, जे पण तुमचा ब्रँड असेल तो ब्रँड, किंवा तुम्हाला जे पण कपडे घेत असाल, शूज घेत असाल, एनी अदर ज्या पण तुम्ही गोष्टी घेता त्या कंपनीचे ब्रँड. गाडी घेतली ऑडीची पाहिजे किंवा असं तुम्ही एक ब्रँड बघता, त्याला म्हणतो आपण ब्रँड अँड ट्रेडमार्क. कॉम्प्युटर सॉफ्टवेअर, आता हे कॉम्प्युटर सॉफ्टवेअर आपल्याला डोळ्याने दिसत नाही तर त्याला आपण हे इंटॅन्जिबल ॲसेटमध्ये येतं, हे लक्षात ठेवा, तुम्हाला आज नवीन आलेलं आहे. त्याच्यानंतर आहे पब्लिशिंग टायटल्स. पब्लिशिंग टायटल्स म्हणजे आपल्या कंपनीचं किंवा शॉपचं नाव असतं, ते आपण खूप डिझाईनमध्ये बनवलेलं असतं, त्याच्यामध्ये लाईट वगैरे असते, त्याला बनवण्यासाठी खूप खर्च येतो, पण एकदा आपण ते नाव टाकलं की दरवर्षी आपण ते चेंज नाही करत आणि त्या नावावरच आपला नावलौकिक असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्या कॉलेजचं नाव, मग ते कॉलेजचं नाव चेंज होतं का, नाही, ते मोठे बोर्ड बनवण्यासाठी, अक्षरं बनवण्यासाठी खूप पैसे खर्च होतात, पण ते आपली एक कॅपिटलमधून आपण पहिलं नाव बनवतो आणि ती लॉंग टर्म चालतं, कधी ते मिटत नाही आणि ती आपली एक काय असते, ॲसेट असते, कारण त्या नावावरच कंपनीचं किंवा कॉलेजचं, संस्थेंचे, दुकानांचे इन्कम होत असतं. जसं चितळे, काका हलवाई, ह्याची स्वीट्सची दुकानं वगैरे आहेत, कपड्यांची दुकानं आहेत, रेमंड्स, बाटा वगैरे, त्यांची जी नावं बनवलेली असतात, बोर्ड बनवलेले असतात पाट्यांचे, त्याला आपण म्हणतो पब्लिशिंग टायटल्स. त्याच्यानंतर आहे पेटंट्स अँड कॉपीराइट्स. पेटंट्स कशामध्ये घेतलं जातं, तर एखाद्या सायंटिस्टने जर औषधाचा शोध लावला असेल तर मग तो काय करतो, त्याचं पेटंट घेतो. पेटंट घेतल्यानंतर त्या प्रकारचं दुसरं औषध कोणालाही बनवता येत नाही. आणि कॉपीराइट्स म्हणजे काय, तर समजा एखाद्याने एखादं बुक्स लिहिलं असेल तर त्याचे राईट्स तो स्वतःकडे ठेवतो आणि पब्लिशरला ते बुक छापायला देतो, पण ज्यानं ते बुक्स लिहिलेलं असतं त्याला काय असतात, त्याचे राईट्स मिळतात, म्हणजे त्याचे पैसे त्याला मिळतात. तर हे कॉपीराइट्स आणि पेटंट्स ही आहे इंटॅन्जिबल ॲसेट्स. फॉर्म्युला, मोल्ड्स, डिझाईन्स अँड राईट्स. म्हणजे फॉर्म्युला, जर समजा तुम्ही फॉर्म्युला एखादा बनवला तर त्याचा हक्क तुमचा असतो, ही तुमची ॲसेट असते, तो फॉर्म्युला दुसरा कोणी यूज करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल तुम्ही औषध बनवण्यासाठी एखादा फॉर्म्युला तयार केला तर तो फॉर्म्युला आहे. आता जो सायंटिस्ट असतो
त्याच्याकडं कंपनी नसते, तो काय करतो कंपनीमध्ये काम करत असतो ॲज अ सायंटिस्ट म्हणून, किंवा तो एक पर्सनली सायंटिस्ट असतो. त्यानं जर एखादा फॉर्म्युला तयार केला, किती प्रमाणात काय काय मिक्स करायचं आहे, आणि मग त्याच्यापासून एखादी टॅबलेट बनणार असेल किंवा सिरम बनणार असेल, तर मग काय केलं जातं, तो जो फॉर्म्युला ज्या सायंटिस्टने बनवला आहे तो काय करतो, त्याचं पेटेंट घेतो. तर तो फॉर्म्युला मग तो कंपनीला विकतो ते पेटेंट, आणि कंपनी त्याला त्याच्यावर कमिशन देते. तर मग हे आहे फॉर्म्युला. मोल्ड्स म्हणजे जे जसं की गणपती बनवण्यासाठी जे साचे बनवलेले असतात, तसंच वस्तू बनवण्यासाठी जे साचे असतात त्याच्यामध्ये जे हे असतं मिनरल्स असतं ते वितळवून वतलं जातं, मग त्या वस्तूचा सेफ येतो, त्याच्यासाठी मोल्ड वापरतात. ते मोल्ड्स आहेत. डिझाईन्स आहेत. समजा तुम्ही जर इंजिनियर असाल आणि किंवा कंपनी काय करते, इंजिनियर्सना हायर करते आणि मग त्याचे डिझाईन्स बनवतात. समजा कारची डिझाईन आहे, मोबाईलची डिझाईन आहे, फर्निचरची डिझाईन आहे, कशाची पण जे तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करत असाल त्याची जी डिझाईन आहे ती डिझाईन दुसरी कंपनीने वापरू नये, किंवा त्या डिझाईन्सचे राईट्स तुमच्याकडे असतात. जर समजा तुम्ही सोन्याच्या दुकानात गेला, तर तनिष्कमध्ये वगैरे गेला, तर जे तनिष्कचं जे हे असतं डिझाईन बनवणारे लोक असतात त्यांच्या डिझाईनला कॉपीराईट्स असतात. ते डिझाईन दुसरी शॉपकीपर्स असतात, गोल्डस्मिथ असतात, ते वापरू नाहीत शकत, म्हणजे त्याला आपण डिझाईन असं म्हटलेलं आहे. राईट्स म्हणजे हक्क. तर हे सगळे आहे तुमचे इंटॅन्जिबल ॲसेट्स. लक्षात ठेवायचं, ट्रेडमार्क, ब्रँड, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर, पब्लिशिंग टायटल, पेटंट्स अँड कॉपीराईट्स, फॉर्म्युला, मोल्ड, डिझाईन्स, राईट्स, लायसन्स अँड फ्रँचाइज. लायसन्स तुम्हाला माहिती आहे, कंपनी स्थापन करण्यासाठी तुम्हाला जे लायसन घ्यावं लागतं, ते लायसन घेतल्याशिवाय तुम्ही बिझनेस स्टार्ट करू शकत नाही, म्हणून ते आपले ॲसेट्स असते. फ्रँचायसी पण तशीच आहे लायसन्ससारखी. लायसन्स अँड फ्रँचायसी सेमच असते. फ्रँचायसी म्हणजे एखादा ऑलरेडी बिझनेसचा ओनर त्याचा बिझनेस सेटअप करतो आणि तो एक्सपांड करण्यासाठी तो दुसऱ्याला फ्रँचायसी देतो, तर त्याला म्हणतात फ्रँचायसी. तर हे आहेत इंटॅन्जिबल ॲसेट्स. तर तुम्हाला 4 इंटॅन्जिबल ॲसेट्स तर 11-12ला झालेले आहेत. कोणत्या? ट्रेडमार्क, पेटेंट्स, कॉपीराईट्स आणि गुडविल. ही गुडविल तर पहिलीच झालेली आहे. त्याच्यानंतर ह्या 3 इथं अदर इंटॅन्जिबलमध्ये आहेत. आणि इथं काय काय तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ब्रँड, ट्रेडमार्क, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर, पब्लिशिंग टायटल्स, फॉर्म्युला, मोल्ड, डिझाईन, राईट्स, लायसन्स अँड फ्रँचायझी. हे तुम्हाला आता ह्या लेसनमध्ये लक्षात ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर आहे इन्व्हेस्टमेंट. तर इन्व्हेस्टमेंट आहे ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे. आपण आता नॉन करंट ॲसेट पाहतोय, म्हणजे लॉंग टर्म ॲसेट पाहतोय. त्याच्यामध्ये ही एक होती, दुसरी, तिसरी, चौथी आणि ही आहे 5वी. तर ही आहे तुमची लॉंग टर्म. मी करंट ॲसेट आल्यानंतर सांगते. आता ही कोणती आहे? इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, तर गुंतवणूक. तुम्ही कंपनी आहात आणि तुम्ही काय केलेलं आहे की तुमचे जे पैसे आहेत ते कुठं तरी इन्व्हेस्ट केलेले आहेत. कुठं कुठं तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता बघा. 2 प्रकारची इन्व्हेस्टमेंट असते. म्हणजे एक तुम्ही शेअर मार्केटमध्ये पण इन्व्हेस्ट करू शकता, बँकेमध्ये पण इन्व्हेस्ट करू शकता, किंवा एनी अदर कुठेही इन्व्हेस्ट करू शकता. आता तुम्ही काय केलेलं आहे, तर इक्विटी शेअर्समध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत. इन्व्हेस्ट म्हणजे काय, तर तुम्ही दुसऱ्या कंपनीचे शेअर्स बाय केलेले आहेत, खरेदी केलेले आहेत. आता शेअर्स 2 प्रकारचे असतात. एक तुम्ही शेअर्स विकू शकता पब्लिकमध्ये आणि तुम्ही कॅपिटल फॉर्म करू शकता. आणि दुसरी गोष्ट आहे, तुमच्या इकडे जे प्रॉफिटचे पैसे आहेत, कंपनीला खूप प्रॉफिट झाला तर कंपनी ते प्रॉफिटच्या पैशातून दुसऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करू शकते. त्याला म्हणतात इक्विटी शेअर. इन्व्हेस्टमेंट इन इक्विटी शेअर्स, इन्व्हेस्टमेंट इन प्रेफरन्स शेअर्स, गव्हर्नमेंट सेक्युरिटीज किंवा गव्हर्नमेंट किंवा ट्रस्ट. त्यांच्या सेक्युरिटीज म्हणजे शेअर्स सारखंच असतं, त्याला सेक्युरिटीज म्हणतात. गव्हर्नमेंटचे असतात शेअर्स, त्याला गव्हर्नमेंटचे शेअर्स म्हणत नाहीत, तर सेक्युरिटीज म्हणतात. त्याच्यानंतर डिबेंचर्स ऑर बॉन्ड. डिबेंचर्स अँड बॉन्ड, म्युच्युअल फंड्स, ट्रेड इन्व्हेस्टमेंट. तर इथं इक्विटी शेअर्स तुम्हाला माहिती आहे, तुम्ही दुसऱ्या कंपनीचे शेअर्स बाय केलेले आहेत. प्रेफरन्स शेअर्स म्हणजे दुसऱ्या कंपनीचे शेअर्स तुम्ही बाय केलेले आहेत. गव्हर्नमेंट ऑर ट्रस्टचे सेक्युरिटीज म्हणजे शेअर्स आहेत, ते तुम्ही गव्हर्नमेंटचे किंवा ट्रस्टीचे शेअर्स. ट्रस्ट असतात ना, म्हणजे ट्रस्ट म्हणजे आपण म्हणतो ना धर्मदाय संस्था, त्या संस्थांचे शेअर्स. त्या शेअर्सला इथं सेक्युरिटीज म्हणतात. डिबेंचर्स, लोन टेकन फ्रॉम पब्लिक सेक्टर. बॉन्ड मीन्स एकच आहे, डिबेंचर ऑर बॉन्ड. डिबेंचर म्हणतात किंवा बॉन्ड म्हणतात. तर हे तुम्ही पब्लिक सेक्टरमधून तुम्ही पब्लिक सेक्टरमध्ये म्हणजे तुम्ही पब्लिक असता आणि दुसऱ्या कंपनीच्या बॉन्डमध्ये इन्व्हेस्ट करता.
त्याच्यानंतर आहे म्युच्युअल फंड. हे तुम्हाला माहीत असेल, टी व्हीला सारखी ॲड असते. म्युच्युअल फंड हा फंड आहे बघा. शेअर्स आहेत, सिक्युरिटीज आहेत, बॉन्ड्स आहेत, डिबेंचर्स आहेत, फंड्स आहेत. ही फक्त नावं लक्षात ठेवायची. आणि तुम्हाला नंतर मी अशा छोट्या छोट्या नोट्स पण सांगणार आहे की कसं लक्षात ठेवायचं ते ॲसेट आहे का लायबिलिटी आहे. कारण इक्विटी शेअर्स लायबिलिटी पण असते, प्रेफरन्स शेअर्स लायबिलिटी असते, डिबेंचर्स लायबिलिटी असते, फंड लायबिलिटी असतात. तर मग आपल्याला लक्षात नाही, तुम्हाला आता नाही कळणार की ती ॲसेट आहे का लायबिलिटी आहे. पण आता तुम्ही असं लक्षात ठेवा की मॅमने आपल्याला हे सांगितलं आहे की इन्व्हेस्टमेंट जर समजा लॉंग टर्म असेल तर ही लॉंग टर्म आहे, दीर्घ मुदतीसाठी केलेली गुंतवणूक. तर तुम्ही दुसऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये पण इन्व्हेस्ट करू शकता. मग शेअर्स 2 प्रकारचे असतील, 4 प्रकारचे असतील, 8 प्रकारचे शेअर्सच्या टाईप्स ऑफ शेअर्स 8 आहेत. त्या 8मधल्या कुठल्या पण प्रकारच्या शेअर्समध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. तर इक्विटी शेअर्स, प्रेफरन्स शेअर्स, डिबेंचर्स, बॉन्ड्स, गव्हर्नमेंट और ट्रस्टी सिक्युरिटी. गव्हर्नमेंट सिक्युरिटी लक्षात ठेवलं तरी चालेल. त्याच्यानंतर आहे म्युच्युअल फंड आणि ट्रेड इन्व्हेस्टमेंट. ट्रेड इन्व्हेस्टमेंट म्हणजे दुसऱ्याच्या व्यापारामध्ये केलेली गुंतवणूक किंवा व्यापारामध्ये केलेली गुंतवणूक आहे. तर ही आहे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. त्याच्यानंतर हे आहे लोन्स. आता लोन्स अँड ॲडव्हान्स पण म्हणू शकता किंवा लोन्स म्हणा. लोन तुम्ही आता इथं लक्षात ठेवा. तुम्ही म्हणा लोन आम्ही मॅम ह्याच्या अगोदरच्या लेसनमध्ये लायबिलिटीला पाहिलेलं आहे, बट तुम्ही आता हे ॲसेटच्या नोट्स सांगताय तर ही ॲसेटला पण येतं. म्हणजे बघा 2 प्रकारचं असतं. तुम्ही लोन देता पण आणि लोन घेता पण. जसं की तुम्ही कंपनी आहात. आता ह्या प्रत्येक लेसनमध्ये तुम्ही समजायचं की तुम्ही स्वतः कंपनी आहात आणि मग तुमच्या बाबतीत काय होतं, तुम्ही देणारे आहात का घेणारे आहात, तुमची ॲसेट आहे का लायबिलिटी आहे. तर इथं लोन सांगितलं आहे आणि ते पण लॉंग टर्म. म्हणजे तुम्ही लोन दिलेलं आहे, कोणाला तरी लोन दिलं आहे. मग ज्यांना लोन दिलं आहे त्यांच्याकडून तुम्हाला पैसे मिळणार आहेत. म्हणजे तुम्ही तुमचे पैसे तुमच्याजवळ ठेवले नाही तर ते कर्जासाठी दिलेले आहेत, कर्ज म्हणून कोणाला तरी दिलेले आहेत. आणि ते किंवा तुमचे पैसे दुसऱ्याजवळ आहेत आणि ते तुम्हाला व्याजासकट विथ इंटरेस्ट परत करणार आहेत, त्याला आपण लोन्स म्हणतो. तर सिक्युरिटी डिपॉझिट फॉर टेलिफोन. आता बघा तुम्ही काय करता की लोन देता म्हणजे कोणाला देता बघा. आता तुम्हाला हे माहीत असेल, तुम्ही जर तुमची कंपनी आहे आणि त्याच्यामध्ये लाईट घेतली असेल, टेलिफोन घेतला असेल, तर आपण मीटर घेतला की मीटरसाठी ह्याच्यामध्ये काय म्हणतात MECBच्या बोर्डमध्ये आपण डिपॉझिट ठेवतो आणि मग लाईट आपल्याला देतात. तसंच टेलिफोनचा पूर्वी आहे ना लँडलाईन किंवा अजूनही आहेत लँडलाईन. तर लँडलाईन घेताना तुम्हाला जो बॉक्स दिला जातो, लँडलाईनचा फोनचा बॉक्स दिला जातो, तर त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी डिपॉझिट ठेवावं लागतं कंपनी त्या दुसऱ्या ह्याच्या मोबाईलच्या कंपनीकडे किंवा टेलिफोनच्या कंपनीकडे डिपॉझिट ठेवावं लागतं, म्हणजे पैसे द्यावे लागतात. आणि जेव्हा आपण ते कनेक्शन बंद करू किंवा लाईट वगैरे बंद करू तेव्हा आपल्याला डिपॉझिट परत दिलं जातं. तर हे आपले पैसे आपण दुसऱ्या कंपनीकडं म्हणजे टेलिफोनच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केलेले असतात, ते आपल्याला परत मिळतात जेव्हा तुम्ही कनेक्शन बंद करता तेव्हा. तर सिक्युरिटीसाठी डिपॉझिट दिलं जातं टेलिफोनला किंवा इलेक्ट्रिसिटी बोर्डला MECBला. त्याच्यानंतर आहे लोन टू रिलेटेड पार्टीज. म्हणजे तुम्ही लोन कुणालाही दिलं आहे, समजा तुमच्या कर्मचाऱ्यांना दिलं आहे, तुमच्या डायरेक्टरला दिलं आहे, तुमच्या मित्रांना दिलं आहे, दुसऱ्या अदर कंपनीला दिलं आहे, जॉईंट व्हेंचरला दिलं आहे, पार्टनरशिपला दिलं आहे, सोल ट्रेडरला दिलं आहे, कुणाला पण तुम्ही लोन दिलं आहे. लोन दिलं आहे तुम्ही, घेतलं नाही. लोन टू रिलेटेड पार्टीज म्हणजे कोणत्या तरी व्यक्तीला किंवा संस्थेला तुम्ही काय केलेलं आहे किंवा डायरेक्टरला लोन दिले. लोन ड्यू टू डायरेक्टर, तुम्ही लोन दिले डायरेक्टरला. आता डायरेक्टर तुमचे पैसे, कंपनीचे पैसे कंपनीला परत करेल. जेवढा कालावधीसाठी त्यानं लोन घेतला असेल तो त्याचा पिरियड संपला की तो काय करेल, कंपनीला लोनचे पैसे परत करेल. म्हणजे तुम्ही लोन दिले म्हणून ही ॲसेट आहे. लोन घेतलं की ती लायबिलिटी बनते. त्याच्यानंतर आहे अदर नॉन करंट ॲसेट. आता इथपर्यंत होत्या ह्या तुमच्या 7पर्यंत, इथपर्यंत 7. ही पण आहे नॉन करंट ॲसेटच आहे. नॉन करंट ॲसेट म्हणजे लॉंग टर्म ॲसेट. 7 ॲसेट ह्या तुमच्या नॉन करंट ॲसेट आहेत, म्हणजेच लॉंग टर्म म्हणजे दीर्घ मुदतीच्या ॲसेट्स. आता त्याच्यामध्ये एक सांगितलं ॲडव्हान्स टू डायरेक्टर्स. बघा आता इथं नॉन करंट म्हणजे इथं ज्या आपण फिक्स ॲसेटमध्ये आलेल्या नाहीत 6 नोट नंबरपर्यंत आणि 7व्या नोटला राहिलेल्या सगळ्या तुमच्या लॉंग टर्म ॲसेट आहेत ते इथं येतील. ह्याच्यामध्ये ना ॲडव्हान्स टू डायरेक्टर म्हणजे इथं डायरेक्टरला तुम्ही ॲडव्हान्स दिलाय, ॲडव्हान्स घेतलाय डायरेक्टरनं तुमच्याकडून
तुमच्याच कंपनीच्या डायरेक्टरकडून कंपनीमधून पैसे घेतलेत आणि ॲडव्हान्स घेतलाय. ॲडव्हान्स घेतला म्हणजे काय, तर एखाद्या महिन्याचा पगार तो ॲडव्हान्समध्ये घेऊ शकतो आणि मग नेक्स्ट मंथमध्ये आपण त्याला पगार नाही देणार, बट ते आपली ॲसेट आहे. कारण ह्या महिन्यात त्यानं जरी घेऊन गेला असला तरी आपण नेक्स्ट मंथमध्ये त्याला पैसे देणार नाही म्हणून. तर ॲडव्हान्स टू डायरेक्टर्स. आता ही गोष्ट लक्षात ठेवा, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस म्हणजे काय असतात, तर कंपनी स्थापन करण्यासाठी वेगवेगळ्या टाईपचे एक्सपेन्सेस करावे लागतात. म्हणजे कसं की समजा 20 लोक एकत्र आली आणि त्यांना ठरवलं की आता आपण कंपनी स्थापन करूया, मग त्यांचा ट्रॅव्हलिंगचा एक्सपेन्सेस असेल, लॉयरची काय म्हणतो आपण, लॉयरकडून घेतलेली त्याच्याकडून घेतलेली माहिती, लॉयरला हायर करणं, त्याच्याकडून डॉक्युमेंट्स तयार करून घेणं, त्याची फी, लॉयरची फी, वकिलाची फी, असे जे काही छोट्या छोट्या गोष्टी असतात की जी कंपनी स्थापन करण्यासाठी खर्च करावा लागतो. कंपनी डायरेक्ट स्थापन होत नाही, तर मग हे जे पण खर्च आपल्याला करावे लागतात त्याला आपण म्हणतो प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. त्याच्यानंतर आहे शेअर इश्यू एक्सपेन्सेस. शेअर इश्यू एक्सपेन्सेस म्हणजे जेव्हा पण आपण शेअर्स इश्यू करतो तेव्हा आपल्याला काय करावं लागतं की जे ब्रोकर असतात किंवा जे एजंट असतात किंवा जे बँका असतात त्यांना सांगावं लागतं की आम्हाला काय करायचे आहेत, शेअर्स इश्यू करायचे आहेत. मग त्यांना जे आपण कमिशन देतो त्याला आपण म्हणतो शेअर इश्यू एक्सपेन्सेस. त्याच्यानंतर आहे कंपनी फॉर्मेशन एक्सपेन्सेस. हे कंपनी फॉर्मेशन एक्सपेन्सेस आणि प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस एकसारखेच असतात, फक्त त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची नावं दिलेली असतात. म्हणजे काय आहे, कंपनी स्थापन करण्यासाठी आलेला खर्च आहे हा. पण तो कंपनी स्थापन करताना जो आपल्याला खर्च येतो तो जर आपण खर्च नाही केला तर मग काय होतं की आपली कंपनी स्थापन होत नाही. जसं की आपल्याला छोट्या छोट्या वकिलाची फी द्यावी लागेल, त्याच्याशिवाय कंपनी स्थापन नाही होणार. लायसन घेण्यासाठी तुम्हाला फी द्यावी लागेल. मग हे खर्च केल्याशिवाय तुमची कंपनी स्थापन होणार नाही, लायसनच मिळणार नाही तुम्हाला. म्हणून हे काय समजलं जातं, ॲसेट म्हणून समजलं जातं. त्याच्यानंतर हे तुम्हाला टॅक्सेशनमध्ये गेल्यानंतर ते अंडर रायटिंग कसं केलं जातं वगैरे ते तुम्ही शिकाल नेक्स्ट इयरला. त्याच्यानंतर आहे अंडर रायटिंग कमिशन. अंडर रायटिंग कमिशन म्हणजे जे ब्रोकरला दिलेलं कमिशन. त्याच्यानंतर आहे डिस्काउंट इश्यू ऑफ शेअर्स ऑफ डिबेंचर्स. तर इथं शेअर्स इश्यू करताना, डिबेंचर्स इश्यू करताना आपण काय करतो, डिस्काउंट देतो. म्हणजे 10 रुपयाचा शेअर्स 8 रुपयाला देतो वगैरे. तर आपण काय करतो, तर शेअर्स इश्यू करतो, डिस्काउंट इश्यू ऑफ शेअर्स. तर शेअर्स इश्यू करताना कमी पैशामध्ये शेअर्स इश्यू करतो. 10 रुपयाचा शेअर्स 9 रुपीजला किंवा 100 रुपीजचा शेअर्स 90 रुपीजला असं आपण विकतो. तर का विकतो कमी पैशामध्ये, तर आपले शेअर्सची विक्री लवकर व्हावी आणि लवकर कॅपिटल निर्माण व्हावं. काय होतं, जेव्हा आपण कंपनी नवीन असते तेव्हा काय केलं जातं की जेव्हा कंपनी मार्केटमध्ये स्टार्टिंगला येते तेव्हा त्या कंपनीची गुडविल कमी असते आणि लोकांना त्या कंपनीबद्दल माहिती नसते. मग अशा वेळेस काय होतं की नवीन कंपनीचे शेअर्स विकले जात नाहीत मार्केटमध्ये, म्हणून काय करावं लागतं, डिस्काउंट द्यावा लागतो. म्हणून हे ॲसेटमध्ये येतं. ॲक्च्युली हे एक्सपेन्सेस आहेत हे लक्षात ठेवा, पण हे एक्सपेन्सेस केल्याशिवाय कंपनीचं फॉर्मेशन होत नाही, म्हणून हे इथं येतं अदर नॉन करंट ॲसेटमध्ये. इथपर्यंत तुमची नोट नंबर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 पर्यंत तुमची नॉन करंट ॲसेट आहे, म्हणजे लॉंग टर्म ॲसेट आहे. नोट नंबर 8 पासून तुमची करंट ॲसेट चालू होते. त्याचं 8 नंबरचं नाव आहे इन्व्हेंटरीज. इन्व्हेंटरीज म्हणजे काय, तर स्टॉक. हे लक्षात ठेवा, इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक. मग ह्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचा स्टॉक असतो, आपल्या कंपनीकडे 3 प्रकारचा स्टॉक असतो. एक रॉ मटेरियल असतं, कच्चा माल असतो. दुसरं त्या कच्च्या मालावर काम चालू असतं. म्हणजे असं नाही की आज आपण फॉर एक्झाम्पल जर आपण मोठ्या कंपनीच्या गाड्या बनवतोय, विमानं बनवतोय, जहाज बनवतोय, तर ते एका दिवसामध्ये त्या वस्तू तयार होत नाहीत किंवा एका वर्षामध्ये पण वस्तू तयार होत नाहीत. आणि असं नाही की 31 मार्चला सगळ्या वस्तू बाहेरून कंपनी बंद आहे आणि कंपनीच्या आतमध्ये कोणत्याही प्रकारचा माल नाही, तर असं होत नाही. म्हणजे काहीतरी स्टॉक असतो की तो कंपनीच्या मशीनमध्ये असतो, त्याला म्हणतात वर्क इन प्रोग्रेस. म्हणजे त्याच्यावर प्रोग्रेस चालू असतो, काम चालू असतं, त्याला म्हटलेलं आहे स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस.
तो कंपनीच्या आतमध्ये आहे. आणि रॉ मटेरियल म्हणजे कच्चा माल. आणि स्टॉक ऑफ फिनिश गुड्स म्हणजे पूर्ण तयार झालेला माल आपल्या गोडाऊनमध्ये साठवून ठेवलेला आहे, पण तो अजून विकलेला नाही, तो आपल्या कंपनीतून गोज आउट नाही झाला, म्हणून त्याला म्हणतात स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. 3 प्रकारचे स्टॉक असतात. एक कच्चा माल, एक त्या मालावर प्रक्रिया चालू आहे, आणि दुसरा आहे पूर्ण तयार झालेला माल. तर हे 3 गुड्स. आणि त्याच्यानंतर आहे स्टॉक इन ट्रेड. स्टॉक इन ट्रेड म्हणजे एक व्यापारामध्ये गुड्स आहे, म्हणजे आपला माल आपण पाठवलेला आहे, किंवा त्याला गुड्स इन ट्रान्झिट पण म्हणतात. म्हणजे काय तर प्रवासात आहे माल तुमचा, तुम्ही विकलाय त्या व्यापाऱ्याला, तो चाललेला आहे, पण त्या व्यापाऱ्याच्या ज्याला पण तुम्ही विकलेला आहे त्या पर्सनला अजून मिळालेला नाही, तो ट्रान्झिटमध्ये आहे, म्हणजे कुठं आहे, प्रवासात आहे, त्याला म्हणतात गुड्स इन ट्रान्झिट. लूज टूल, आता हे लक्षात ठेवा, हे लूज टूल्स आहेत. तर लूज टूल्स इन्व्हेंटरीमध्ये येतात, हे नीट लक्षात ठेवा, कारण बरीच मुलं इथं चुका करतात. लूज टूल प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंटमध्ये लिहितात, कारण त्यांना वाटतं लूज टूल म्हणजे असं हेच असतात, इंजिनिअरिंग टूल्स सारखंच असतात. तर इथं लक्षात ठेवा, हे टूल्स कुठले आहेत, तर हे आहेत स्पॅनल वगैरे म्हणतो ना आपण, पक्कड, स्क्रूड्रायव्हर वगैरे असेच आहेत, पण ते लूज टूल्स इथं येतात. आणि इथं येतात ते इंजिनिअरिंग टूल्स येतात, आणि टूल्स अँड इक्विपमेंट्स येतात, पण लूज टूल्स इथं म्हणलंय. लूज हे लक्षात ठेवा, लूज म्हणजे असे सुट्टे असलेले टूल्स, तर ते इन्व्हेंटरीमध्ये येतात. त्याच्यानंतर आहे स्पेअर पार्ट्स. तर स्पेअर पार्ट, लूज टूल्स हे 2 नावं लक्षात ठेवा. हे गुड्स इन ट्रान्झिट, स्टॉक म्हणल्यानंतर लक्षात येतं मुलांच्या किती इन्व्हेंटरी आहे म्हणून, पण हे 2 ॲटममध्ये मुलं बऱ्याच वेळा फसतात. तर लूज टूल्स आणि स्पेअर पार्ट हे इन्व्हेंटरीमध्ये येतं, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट नोट आहे इन्व्हेस्टमेंट. आता इन्व्हेस्टमेंट 2 प्रकारचे असतात. आपण एक 5 नंबरला पाहिलेली होती, ही इन्व्हेस्टमेंट लॉंग टर्म होती किंवा ती नॉन करंट होती. बट आत्ता एक इन्व्हेस्टमेंट पाहणार आहोत, ही करंट इन्व्हेस्टमेंट आहे, म्हणजे शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट आहे, म्हणजे आपण आत्ता पैसे गुंतवलेले आहेत, आणि ते पण 1 इयरच्या कालावधीच्या आतमध्ये, 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी जी पण आपण पैसे गुंतवणार आहोत त्या गुंतवणुकीला किंवा त्या इन्व्हेस्टमेंटला शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट असं म्हणतात. परत एकदा लक्षात ठेवा, 1 इयरच्या आत, 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी जे पण आपण इन्व्हेस्टमेंट करतो त्याला शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणतात. आता सेम ही इथली नावं आणि इथली नावं सेमच आहेत, फक्त इथं लक्षात ठेवा करंट आहे. करंट म्हणजे आता चालू आहे, आत्ता आपण इन्व्हेस्ट केली आणि ती 2-3 महिन्यासाठी आहे, किंवा 1 वर्षाच्या आतली इन्व्हेस्टमेंट आहे, त्याला आपण म्हणतो करंट इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स. तसंच आहे, शेअर्स, डिबेंचर्स, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, म्युच्युअल फंड आणि ट्रेड इन्व्हेस्टमेंट. फक्त ही करंट आहे, आणि ही जी इन्व्हेस्टमेंट होती ही लॉंग टर्म होती, 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी किंवा दीर्घ कालावधीसाठी केलेली इन्व्हेस्टमेंट होती. त्याच्यानंतर हे नोट नंबर पण लक्षात ठेवा, 9 नंबर. त्याच्यानंतर आहे 10 नंबर ट्रेड रिसिवेबल्स. आता नोट नंबर पण विसरू नका, नाव पण विसरू नका. 10 नंबर म्हणलं की लगेच तुमच्या लक्षात यायला पाहिजे ट्रेड रिसिवेबलची नोट आहे. ट्रेड रिसिवेबल्स, आता इथं ट्रेड रिसिवेबल्सच लक्षात ठेवा, बिल्स रिसिवेबल नव्हे, तर हे आहे ट्रेड रिसिवेबल्स. त्याच्यानंतर आहे सन्ड्री डेटर्स. हे तुम्हाला माहिती आहे, हा कोण आहे, सन्ड्री डेटर्स. डेटर्स म्हणजे तुमचा कस्टमर आहे, किंवा त्याला आपण बुक डेट्स म्हणतो. तर बुक डेट्स आणि सन्ड्री डेटर्स म्हणजे हा आपला कस्टमर आहे, त्याला आपण गुड्स विकलेला आहे. त्याच्यानंतर आहे अलाउन्सेस टू डेटर्स. डेटर्सला काय तुम्ही अलाउन्स दिला, अलाउन्स म्हणजे सोयी सवलती दिल्या, तर त्याला म्हणतो आपण अलाउन्सेस टू डेटर्स, आणि इथून आपल्याला RDD लेस करायचं आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे 11 नंबरची कॅश अँड कॅश इक्वॅलंट्स. इक्वॅलंट्स म्हणजे कॅश आणि कॅशसारखी दिसणारी संपत्ती, अशी पैसे की जी इझिली कन्व्हर्टेड इंटू कॅश. असं आहे की त्याचं रूपांतर सहज कॅशमध्ये होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल कॅश इन हँड, आपल्या हातात कॅश आहे, कॅश ॲट बँक, तुमचे पैसे बँकेत आहे, तुम्ही सहज बँकेतून काढून आणू शकता. मार्जिन मनी, मार्जिन मनी म्हणजे तुम्ही असे पैसे ठेवलेले आहेत की तुम्हाला ते ॲज अ ट्रेडर म्हणून लगेच कुठेही इन्व्हेस्ट करता येतात. त्याच्यानंतर आहे बँक बॅलन्स इन करंट अकाउंट. आता हे एकच आहे, फक्त तुम्ही 2च गोष्टी लक्षात ठेवा, कॅश इन हँड, मार्जिन मनी आणि कॅश ॲट बँक. पैसे कॅशच्या स्वरूपात तुमच्याजवळ आहेत आणि ते इझिली तुम्हाला लगेच मिळतील अशा स्वरूपामध्ये ठेवलेले आहेत.
त्याच्यानंतर आहे लोन्स, शॉर्ट टर्म लोन. बघा इथं पण 2 प्रकारचे लोन्स आहेत किंवा हे नाव लक्षात ठेवा, शॉर्ट टर्म लोन्स अँड ॲडव्हान्स. इथं पण लोन्स होतं. तर हे जे लोन होतं हे 6 नंबरचं हे लॉंग टर्म लोन मी इथं लिहिलेलं आहे. म्हणजे हे 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी आपण दिलेलं लोन आहे, घेतलेलं नाही. आपण दिलंय लोन कोणाला तरी आणि ते आपल्याला परत मिळणार आहे, म्हणजे ते आपली ॲसेट आहे. आणि इथं आहे इथं पण लोन्स अँड ॲडव्हान्स आहे, म्हणजे शॉर्ट टर्म लोन्स अँड ॲडव्हान्स. तर लोन्स अँड ॲडव्हान्समध्ये काय येतं, तुम्ही लोन दिलेलं आहे पण शॉर्ट टर्मसाठी म्हणजे थोड्या कालावधीसाठी, करंट म्हणजे 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी दिलेलं लोन. लोन्स अँड ॲडव्हान्स, कोणाला तरी तुम्ही ॲडव्हान्समध्ये पगार दिलाय, कोणाला तरी लोन्स दिलंय. बिल्स रिसिवेबल, बघा हे बिल्स रिसिवेबल आहे, ट्रेड रिसिवेबल आहे. हे बिल्स रिसिवेबलमध्ये तुम्ही काय केलेलं आहे, एका व्यापाऱ्याला काय केलेलं आहे, गुड्स सोल्ड केला आहे ऑन क्रेडिट. मग 3 महिने 4 महिने 5 महिनेपर्यंत त्याला लोनची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. उधारीवर माल विकला आहे, बट तो जे तुमच्या लोनचे पैसे आहेत किंवा जे उधारीचे पैसे आहेत त्याच्यावर तो तुम्हाला इंटरेस्ट देणार आहे, म्हणून बिल्स रिसिवेबल इथं येतं. डायरेक्टर्स लोन, डायरेक्टरला लोन दिलंय किंवा त्याला आपण लोन टू डायरेक्टर म्हणतो. डायरेक्टरनं कंपनीकडून लोन घेतलंय त्यानं आणि तो कंपनीला परत पैसे देणार आहे, म्हणून ही आपली इन्व्हेस्टमेंट आहे. पण त्याला लोन्स अँड लोन दिले म्हणून इथं म्हणले लोन टू डायरेक्टर्स. तुम्ही ज्याला पण लोन द्याल कमी कालावधीसाठी 1 वर्षाच्या आतल्या पिरियडसाठी त्याला आपण म्हणून लोन म्हणू. लोन टू डायरेक्टर्स, लोन टू जॉईंट व्हेंचर, लोन टू पार्टनर्स, असं काही पण असेल ते आपण इथं म्हणू शकतो. त्याच्यानंतर आहे इन्शुरन्स कॅरीड फॉरवर्ड, म्हणजे इन्शुरन्स कंपनी काय करते, आपण काय करतो माहिती आहे का, जो इन्शुरन्सचा हप्ता असतो तो अगोदर ॲडव्हान्समध्ये भरतो, म्हणजे अगोदर हप्ता भरतो, इन्स्टॉलमेंट पे करतो आणि जर नुकसान झालं तर नंतर आपल्याला नुकसान भरपाई मिळते. म्हणून आपण काय करतो, इन्शुरन्सचा जो इन्स्टॉलमेंट आहे ते अगोदर पे करतो, म्हणजे ॲडव्हान्स देतो इन्शुरन्स कंपनीला, म्हणून इथं म्हणलं इन्शुरन्स कॅरीड फॉरवर्ड. त्याच्यानंतर शेवटचं आहे, ही पण करंट ॲसेट आहे, अदर करंट ॲसेट. अदर करंट ॲसेट म्हणजे ज्या पण ॲसेट्स ही नोट नंबर 8, नोट नंबर 9, 10, 11, 12 मध्ये येणार नाही, ते राहिलेली तुमची करंट ॲसेट अदर करंट ॲसेटला येते. त्याच्यामध्ये आउटस्टँडिंग इन्कम, जे तुम्हाला पैसे मिळायचे आहेत पण अजून मिळालेले नाहीत, हे तुमचं इन्कम आहे, म्हणजे पैसे आहेत फक्त आउटस्टँडिंग आहे, मिळायचं बाकी आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्या कंपनीनं कोणाला रेंटनी काही जागा दिली असेल किंवा रेंटनी मशीन दिली असेल, त्याच्यावरचं रेंट मिळायचं असेल तर ते इथं येतं. त्याच्यानंतर आहे इन्कम रिसिवेबल, असंच की जे तुम्हाला इन्कम मिळणार आहे, समजा इन्व्हेस्टमेंटवरील इंटरेस्ट मिळायचं असेल, डिबेंचर्स किंवा शेअर्समध्ये तुम्ही गुंतवणूक केलेली आहे त्याच्यावरचा डिव्हिडंड इंटरेस्ट मिळणार असेल तर त्याला म्हणतात इन्कम रिसिवेबल. आणि त्याच्यानंतर आहे ॲक्रुड इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. ॲक्रुड आणि आउटस्टँडिंगचा अर्थ एकच आहे, म्हणजे आणि रिसिवेबलचा पण अर्थ एकच आहे, रिसिव्ड नाही रिसिवेबल. आउटस्टँडिंग, रिसिवेबल आणि ॲक्रुड, आणि इंटरेस्ट किंवा इन्कम याचा अर्थ एकच आहे. तर तुम्हाला हे काहीतरी मिळायचं बाकी आहे, मिळायचं राहिलेलं आहे. तर हे अशा पद्धतीची आपली ॲसेटच्या नोट्स आहेत. ह्या नोट्स तुम्हाला लर्न केल्याशिवाय हा लेसन तुम्हाला समजणार नाही. तर पहिली नोट नंबर आहे प्रॉपर्टी प्लांट आणि इक्विपमेंट, ह्याच्यामध्ये सगळ्या फिक्स टाईपचे ॲसेट्स येतात. त्याच्यानंतर आहे कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस, म्हणजे ज्याचं काम चालू आहे पूर्ण झालेलं नाही अशी कोणती पण ॲसेट असेल, बिल्डिंग अंडर कन्स्ट्रक्शन वगैरे. त्याच्यानंतर आहे गुडविल, हे माहीत आहे तुम्हाला, गुडविलमध्ये एकच नाव आहे गुडविल. त्याच्यानंतर आहे अदर इंटेन्जिबल ॲसेट्स, गुडविल सोडून राहिलेल्या इंटेन्जिबल ॲसेट्स इथे येतात. इन्व्हेस्टमेंट, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे, तुम्ही ज्याच्यामध्ये पण पैसे गुंतवता किंवा इन्व्हेस्ट करता त्या सगळ्यांची नावं तुमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये येतात. लोन्स इथं हे लोन आहे, तुम्ही घेतलेलं आहे आणि 1 वर्षापेक्षा लोन तुम्ही दिलेलं आहे, 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी तुम्ही लोन दिलेलं आहे, त्यांचे इथं टाईप्स येतील. त्याच्यानंतर आहे अदर नॉन करंट ॲसेट, म्हणजे ह्या 6 मध्ये जे पण येणार नाही ते 7 मध्ये येणार, राहिलेली नॉन करंट ॲसेट तुमचे इथे येतील. तुम्ही ॲडव्हान्स दिलेला आहे डायरेक्टरला, हे एक्सपेन्सेस वाटतात बट एक्सपेन्सेस नाही, हे एक्सपेन्सेस केल्याशिवाय तुम्हाला कंपनी फॉर्म होत नाही. कंपनी फॉर्म झाल्याशिवाय
तुम्हाला इन्कम स्रोत चालू होत नाही, म्हणून हे सगळे जे एक्सपेन्सेस आहेत कंपनी स्थापन करण्यासाठी आलेले जे एक्सपेन्सेस आहेत ते अदर नॉन करंट ॲसेटला येतात. म्हणजे कुठले कुठले आहेत बघा, ॲडव्हान्स टू डायरेक्टर, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, इश्यू एक्सपेन्सेस, कंपनी फॉर्मेशन एक्सपेन्सेस, अंडर रायटिंग कमिशन, डिस्काउंट इश्यू ऑफ शेअर्स अँड डिबेंचर्स वगैरे. आणि 8 नंबरपासून तुमची करंट ॲसेट चालू होते. इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉकचे टाईप्स आहेत, त्याच्यामध्ये फक्त हे 2 नावं लक्षात ठेवा, लूज टूल आणि स्पेअर पार्ट. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट, ही इन्व्हेस्टमेंट शॉर्ट टर्म आहे. ह्याच्यामध्ये शेअर्स, डिबेंचर्स, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, म्युच्युअल फंड अँड ट्रेड इन्व्हेस्टमेंटमध्ये 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी केलेली गुंतवणूक. त्याच्यानंतर आहे ट्रेड रिसिवेबल, त्याच्यामध्ये ट्रेड रिसिवेबल, सन्ड्री डेटर्स आणि अलाउन्सेस टू डेटर्स आणि RDD तुम्हाला इथून लेस करायचं आहे. कॅश अँड कॅश इक्वेलंट म्हणजे तुमच्या कॅशच्या स्वरूपामध्ये असलेली संपत्ती, ॲसेट म्हणजे जी इझिली कॅशमध्ये कन्वर्ट करता येते, असं कॅश इन हँड, मार्जिन मनी, कॅश ॲट बँक किंवा बँक बॅलन्स इन करंट अकाउंट. हे 3 आणि 4चा अर्थ एकच आहे. म्हणजे बँक बॅलन्स इन करंट अकाउंट आणि कॅश ॲट बँक दोघांचा अर्थ एकच आहे. मार्जिन मनी म्हणजे तुम्ही असे पैसे ठेवलेले असतात की सेफ्टीसाठी, सुरक्षिततेसाठी, त्याला आपण मार्जिन मनी असं म्हणतो. तर शेवटचे आहे 12व्या नंबरचे आहे शॉर्ट टर्म लोन्स अँड ॲडव्हान्स. शॉर्ट टर्म म्हणजे कमी कालावधीसाठी तुम्ही दिलेलं लोन किंवा दिलेला ॲडव्हान्स. लोन्स अँड ॲडव्हान्स, बिल्स रिसिवेबल, डायरेक्टर्स लोन टू डायरेक्टर आणि इन्शुरन्स कॅरीड फॉरवर्ड. आणि सगळ्यात शेवटी आहे अदर करंट ॲसेट, आउटस्टँडिंग, रिसिवेबल आणि ॲक्रूड. हे 3 शब्द लक्षात ठेवा. आणि इन्कम आहे, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस पण असतात, ते गोष्ट वेगळी आहे. तर हे आउटस्टँडिंग इन्कम आहे. इन्कम म्हणजे तुम्हाला मिळणार आहे, मिळायचं बाकी आहे, म्हणून ह्याला आपण ॲसेट म्हणतो. इन्कम रिसिवेबल म्हणजे इन्कम मिळायचं आहे, पैसे मिळणार आहेत. आणि ॲक्रूड इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणुकीवरील किंवा इन्व्हेस्टमेंटवरील इंटरेस्ट मिळायचे आहे, मिळालेले नाही. तर ही अशा पद्धतीच्या ॲसेटच्या नोट्स मी आज तुम्हाला सांगितलेल्या आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रॉफिट अँड लॉसच्या नोट्स सांगणार आहे. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.